नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता किचनमध्ये मजा मस्करी चालू असते आणि संक्रांतीची तयारी तेवढ्याच जोरदारपणे सुरू असते। त्यांच्या गप्पा तितक्याच रंगलेल्या असतात आणि त्यांच्या गप्पांमध्ये हसणं खिदळणं तेवढ्याच जोमाने चाललेलं असतं। आता तेवढ्यातच तिथे नेत्रा येते आणि नेत्रा म्हणत असते, तुम्हाला काही कळतं की नाही, बाळ झोपलेलं आहे। ते कसं बसं आत्ता झोपलेलं आहे आणि तुम्ही एवढ्या जोरात हसताय की तुमचा आवाज सगळ्या रूम पर्यंत येतोय। तुम्हाला कळतंय की नाही, असं नेत्रा सगळ्यांना म्हणत असते। तेवढ्यातच आता माई म्हणत असतात की नेत्रा आमचं चुकलं, पण काय झालं आहे नेमकं। त्यावर नेत्रा म्हणत असते, माई मला काही तुम्हाला त्रास द्यायचा नाही, पण मला एवढंच फक्त सांगायचं आहे की जरा हळू हसा, त्याचा त्रास बाळाला होतोय। आणि नेत्रा आता असं म्हणून तिथून निघून जाते। नेत्रा निघून गेल्यानंतर सुहाई इथे जोरजोरात हसायला लागते। तिच्यासोबत माई सुद्धा हसत असतात। सुमी तर आता नेत्राची ऍक्टिंगच करत असते। सुमी म्हणत असते, आपण जरा बाळाचा सुद्धा विचार करायला हवा आणि नेत्राला इकडे खूपच त्रास होत असतो, कारण सगळेजण इकडे एकत्र आलेले असतात आणि अप्पू त्यांच्यामध्ये सामील झालेली असते। थोड्या वेळाने नेत्रा येऊन पाहते तर सगळं किचन मध्ये शांत झालेलं असतं। नेत्राला असं वाटत असतं, मी सगळ्यांना सांगितलं आहे त्यामुळे सगळेजण शांत झालेले आहेत। तर आता इकडे नेत्रा ही तेवढ्यावरच शांत बसत नाही। ती आता रूमच्या दिशेने जाते आणि त्या रूमला कान लावते। माई आता समोरून येत असतात आणि माईच्या हातामध्ये समय असतात आणि माई येऊन नेत्राजवळ थांबतात। माई नेत्राला म्हणत असतात, नेत्रा काय झालं, तुला काय हवं आहे का। त्यावर नेत्रा म्हणत असते, माई मागाशी मी जे तुम्हाला बोलली त्याचा अर्थ मला चुकीचा म्हणायचा नव्हता, फक्त बाळ झोपलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं। बाळाला उगाच त्रास होत आहे ना, त्यामुळे फक्त मी तुम्हाला म्हटलं। त्यावर माई म्हणत असतात, हा सगळ्या बायका आता आतमध्ये बसलेल्या आहेत, काय आहे ना तो बाळाला सुद्धा त्रास नको आणि मकर संक्रांत आहे त्यामुळे सगळ्याजणी एकत्र बसलेल्या आहेत, त्याचीच तयारी आता जोरदारपणे आमची चालू आहे। तरी ते नेत्रा आता माईंना अप्पूला पाठवून द्यायला सांगते। नेत्रा आता तिच्या रूम मध्ये बसलेली असते। तेवढ्यातच तिथे आता अप्पू येते आणि अप्पू नेत्राला म्हणत असते, नेत्राताई तू बोलवलंस मला, काय काम आहे। त्यावर आता नेत्रा नाटकं करत असते आणि म्हणत असते की अप्पू मला माहित आहे माझ्याकडून चूक झाली, मी सकाळी तुला जे काही बोलून गेले आहे त्याचीच मला आता माफी मागायची आहे। तुला बाळाबरोबर खेळायचं आहे ना, मग आता खेळ ना। नेत्राने हे सगळं मुद्दामहून केलेलं असतं। अप्पू ही बाळामध्ये गुंतून राहील आणि ती घरामध्ये कोणतीही कामं करणार नाही। इकडे अप्पू मात्र चकित झालेले असते, कारण नेत्राने तिला बाळाची काळजी घ्यायला लावलेली असते। अप्पू म्हणत असते, तू काय बोलतेस, तुला तरी कळते का, चक्क बाळाला सांभाळायला तू मला देतेस। नेत्रा आता अप्पूला म्हणत असते, ते काय आहे ना, मला थोडंसं काम आहे त्यामुळे आजच्या दिवस तू बाळाला सांभाळ। नेत्रा आता जाते आणि तिच्या कामाच्या फाईल्स काढायला लागते। आता इकडे अप्पू ही बाळाला खेळवत असते। त्याच वेळेला अप्पूच्या फोनवर शशांक हा फोन करतो। शशांकचा फोन पाहून अप्पू आता खूपच खुश होते आणि ती शशांकचा फोन रिसीव्ह करते। अप्पू आता शशांकला म्हणत असते की पूल खडूस फोन केला होतास ना। शशांक आता म्हणत असतो, तू म्हणतेस ना की मी फोन करत नाही त्यामुळे मी फोन केला आहे, म्हटलं बघावं तू काय करत आहेस ते। अप्पू म्हणत असते, तुला आता असं वाटत असेल की मी अभ्यास करावा, पण मी अभ्यास करत नाहीये, मी दुसऱ्याच कामामध्ये व्यस्त आहे। आणि काय हो तू खडूस, तू असाच फोन केला होतास ना, मग मी आता कामामध्ये खूप बिझी आहे, मी आता फोन ठेवते। शशांक आता म्हणत असतो, अप्पू तूच म्हणतेस ना मी फोन करत नाही त्यामुळे मी आता फोन केलेला आहे। खडूसला आता अप्पू म्हणत असते की ठीक आहे, पण मला आता बोलायला वेळ नाही त्यामुळे मी फोन ठेवते, मी खूपच इम्पॉर्टंट कामामध्ये बिझी आहे, असं अप्पू ही शशांकला म्हणते। त्यानंतर ती फोन ठेवून इथे बाळाशी खेळत असते। इकडे नेत्राला खूपच आनंद झालेला असतो, कारण अप्पू आणि शशांकचं बोलणं हे झालेलं नसतं। आता नेत्रा ही तिथंच बसून काम करत असते तर अप्पू मात्र बाळासोबत खेळत असते। तर आता इथे संध्याकाळ झालेली असते आणि सगळेजण कामावरून एक एक करून घरी येत असतात। नेत्रा आता सगळ्यांना पाणी देत असते। तेवढ्यातच तिथे शशांक येतो आणि शशांकला सुद्धा नेत्रा पाणी देते। शशांक आता नेत्राच्या हातचं पाणी सुद्धा पित नाही। त्यावर आता नेत्रा म्हणत असते, सर मी तुमच्यासाठी चहा बनवते। त्यावर आता शशांक म्हणत असतो, नको। पण त्यावेळेला तिथे पण्णा येते आणि पण्णा म्हणत असते, शशांक तुझ्यासाठी चहा टाकते। त्यावर शशांक हो म्हणतो आणि थोडा कर असं बोलत असतो। त्यावर आता नेत्रा ही खूप नाराज होते, कारण शशांकला नेत्राच्या हातचा चहा प्यायचा नसतो।
त्यानंतर शशांक हा अप्पूची चौकशी करत असतो. त्यावर नेत्रा मध्येच बोलत म्हणत असते, आज ती दिवसभर तिच्याच रूम मध्ये आहे. कुकी आता म्हणत असतो, दिवस कुठे उजाडला आहे ते बघ, कारण अप्पू आज चक्क अभ्यास करत बसलेली आहे. अमेय आता उठतो आणि अमेय नेत्राला म्हणत असतो, आज बाळाजवळ कोण आहे? त्यावर नेत्रा म्हणत असते की बाळ झोपलेलं आहे, त्यामुळेच मी खाली आलेली आहे कोणाला काय हवं आहे ते विचारायला. त्यावर आता अमेय म्हणत असतो की बाळाची काळजी मी घेतो, दिवसभर तू बाळाला सांभाळत आहेस ना. आणि असं म्हणून आता अमेय निघून जातो. तर नेत्रा आता शशांकशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण शशांक हा नेत्राला पूर्णपणे इग्नोर करत असतो आणि शशांक हा रूम मध्ये जायला प्रेफरन्स घेत असतो. कुकी हे सगळं पाहत असतो आणि कुकी सुद्धा आता रूम मध्ये निघून जातो. शशांक हा रूम मध्ये निघालेला असतो. तेवढ्यातच त्याला पाहायला मिळतं की बाळाचा आवाज येत आहे आणि अप्पू ही अंगाई गीत गात आहे. कारण अप्पू जवळ आता बाळ असतं आणि अप्पूने मानसी वहिनींची साडी नेसलेली असते आणि त्या साडीमध्ये बाळ घेतलेलं असतं, जेणेकरून बाळाला मानसीची ऊब लागावी असंच अप्पूला वाटत असतं. बाळ हे झोपत असतं, त्यामुळे अप्पू ही बाळासाठी अंगाई गीत गात असते. तेवढ्यातच ते शशांक सगळं बघतो आणि शशांकला ते पाहून खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यातच नेत्रा तिथे आलेली असते आणि नेत्राने शशांकसाठी चहा आणि टोस्ट घेऊन आलेली असते. शशांक हा आपल्या रूम मध्ये चाललेला असतो, पण नेत्रा ही असते ती शशांकला थांबवून घेते. नेत्रा म्हणत असते, सर ऐका ना, मी काय म्हणते, मला ना तुमची जरा गरज हवी आहे. शशांक आता नेत्राला म्हणत असतो, कशाला तुला माझी मदत हवी आहे? त्यावर नेत्रा म्हणत असते, सर काय आहे ना, ते एक काम आहे आणि ते मला जमत नाहीये. तुम्ही जर मला थोडीशी मदत केली तर ते काम लवकरच होऊ शकतं. त्यावर शशांक म्हणत असतो, ठीक आहे, मी तुला मदत करतो, पण बाकीच्या फालतूच्या गप्पा मारायला मी तुझ्याकडे येणार नाही, कारण मी तुला चांगलंच ओळखून घेतलेलं आहे की तू कशी आहेस ते. आपण आपल्या कामाशी काम ठेवायचं आणि तिथून लगेच निघून जायचं, असं शशांक नेत्राला म्हणत असतो. नेत्रा आता शशांकला म्हणत असते, सर तुम्ही असा कशाला विचार करताय, मी सुद्धा असा विचार करत नाही, असं म्हणून नेत्रा आता तिथून निघून जाते. नेत्रा ही आता खूपच चिडलेली असते. नेत्रा आणि शशांक हे एकत्र काम करणार असतात, त्यामुळे नेत्रा ही इकडे छान साडी नेसते आणि छान मेकअप करत असते, कारण तिला शशांक समोर छान प्रेझेंट व्हायचं असतं, म्हणून तिची जय्यत तयारी चालू असते. आता ती विचार करत असते, आधीच मला कामाला बसायला हवं. तितक्यातच तेथे सुमी आलेली असते, कारण सुमीला बाळाचा आवाज येत असतो. सुमी नेत्राला विचारत असते की बाळ कुठे आहे? त्यावर नेत्रा म्हणत असते, बाळ अप्पूकडे आहे. सुमी म्हणत असते की काय आहे ना, बाळाचा थोडासा आवाज येत होता, त्यामुळेच मी तुला विचारायला आलेली आहे. सुमी आता तिथून निघालेली असते, पण तिला आता इथे नेत्रा छान तयार झालेली आहे हे दिसतं. सुमी आता नेत्राला म्हणत असते, काय झालं आहे, तू एवढी छान तयारी झालेली आहेस, कुठे बाहेर निघालेली आहेस का? नेत्रा म्हणत असते, हो मी बाहेर चाललेली आहे, कारण मी माझ्या नवऱ्याला भेटायला चाललेली आहे. हे सगळं ऐकून आता सुमीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. सुमी आता विचार करत असते, एका अर्थाने हे बरंच झालं, कारण अप्पू जवळ बाळ आहे, त्यामुळे अप्पूला आता बाळासोबत टाइम घालवायला वेळ भेटणार आहे. त्यावेळेला आता सुमी म्हणत असते, ठीक आहे, तू तुझ्या नवऱ्याला भेटायला चाललेली आहेस का? तुला ऑल द बेस्ट असं म्हणते आणि इकडे सुमीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो, कारण बाळ हे अपूर्वाकडे असतं. तर आता सुमी तिथून निघून जाते. नेत्रा आता इथे विचार करत असते, सुमी तर आता गेली, पण आता इथे शशांक सर येतील आणि शशांक सर यायच्या आधी मला लॅपटॉप ओपन करून बसावं लागेल, कारण परत शशांक सर यांना माझा डाऊट यायला नको. आता नेत्रा इथे लॅपटॉप सुरू करून बसते, जेणेकरून शशांक आला की लगेच कामाला सुरुवात करता येईल. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे अप्पू आणि शशांक दोघेही रूम मध्ये असतात. दोघेही बाळासाठी अंगाई गीत गात असतात. त्याच वेळेला शशांक एक सुंदर गीत असं गात असतो आणि त्याच वेळेला बाळ हे अप्पूच्या मांडीवरती झोपलेलं असतं. ज्या वेळेला शशांक ते गाणं म्हणत असतो, त्यावेळेला अप्पू एकटक बघून शशांकडे पाहत असते, कारण अप्पूला सुद्धा शशांकचं ते गाणं खूप आवडलेलं असतं. आता बाळामुळेच अप्पू आणि शशांक हे एकमेकांच्या जवळ आलेले असतात. आता बाळामुळेच शशांक आणि अप्पू मधील दुरावा मिटू शकतो का, हे आपल्याला येणाऱ्या भागामध्येच दिसून येईल. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.